हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण भेटत आहोत. बघा, रिसेंटली MPSC ग्रुप बी प्रिलिम्स 2026चा पेपर झाला 14 जूनला. तर हा पेपर नेमका कसा होता, यामध्ये मार्क्स किती यायला पाहिजे होते किंवा कसा टॅकल करायला पाहिजे होता, या संबंधी थोडंसं मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. व्हिडिओ छोटाच असेल पण खूप इन्साइटफुल असेल. सो काळजीपूर्वक बघा, तुम्हाला याची नक्की मदत होईल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, फर्स्ट ऑफ ऑल रिसेंटली ग्रुप बीची मेन्स झाली, त्यानंतर लगेचच विदिन फ्यू वीक्स हा पेपर आला आपला. आणि यामध्ये ऑलमोस्ट जे मागच्या दोघंही रिझल्टमध्ये उडालेले आहेत किंवा ग्रुप बी प्रिलिम आणि ग्रुप सी प्रिलिम्स, तर ते कॅन्डिडेट होतेच, पण ज्यांनी ऑलरेडी मेन्स दिले आहेत ते देखील होते. त्यामुळे नक्कीच कॉम्पिटिशन या पेपरला नेहमीसारखीच होती. आणि क्वेश्चन पेपर जो आहे मित्रांनो, तो बघता क्षणी पेजेस जर बघितले तर ते मागच्या वर्षी तुलनेत जास्त होते. म्हणजेच पेपर जो आहे तो लेंदी होताच. त्यामुळे मागच्या वर्षीचा पेपर आणि यावर्षीचा पेपर ऑलमोस्ट सिमिलर तुम्ही म्हणू शकतात किंवा मी म्हणेल त्यापेक्षाही थोडा हा लेंदी पेपर होता. ओके. क्वेश्चन काही विषय जर विचार केला तर जमण्यासारखे होते. आणि जर मॅथ रिझनिंग विचार केला तर मॅथ रिझनिंगला बऱ्याच जणांना वेळच मिळाला नाही, वेळच पुरला नाही. जरी काहींनी खूप जास्त प्रॅक्टिस केली असली तरी देखील त्यांना वेळ पुरला नाही. तर याचं एक कारण म्हणजे लेंदी असलेलं GS. आणि प्रत्येक विषयानुसार मी थोडं थोडं तुम्हाला आयडिया देतो की कसे विषय यामध्ये कोणता विषय कसा विचारण्यात आला होता. बघा, आता इतिहास जर आपण बघितला या पेपरमधील, आता मी हे केव्हा बोलतो आहे तर आन्सर की आल्यानंतर, त्यामुळे मला आयडिया आहे की स्कोअर्स कसे आहेत मार्केटमध्ये. आणि आय हॅव ऑल्सो डिसेंट स्कोअर की ज्यामुळे आय कॅन ओपनली टॉक ऑन दिस टॉपिक. मी एक बोलू शकतो तुमच्याशी या विषयावर, कारण आय हॅव क्लिअर्ड रिसेंट दोघंही ज्या ग्रुप बीच्या प्रिलिम्स आहेत त्या मी पास करून मेन्स दिलेल्या आहेत. सो आय कॅन टॉक ऑन दिस टॉपिक की नेमकं पेपर कसा होता आणि मागच्या वर्षी तुलनेत किंवा यावर्षी किती मार्क्स आहेत मुलांना, पेपर क्वेश्चन कसे होते, टॅकल करण्यासारखे होते का. सो मी त्या संबंधी बोलू शकतो आणि त्यामुळे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. बघा, आता इथे इतिहासाचे क्वेश्चन जर बघितले तर मॅक्झिमम फटका असेल किंवा मॅक्झिमम डॅमेज जो आहे तो इथे इतिहास आणि भूगोल या विषयामध्ये बऱ्यापैकी जणांना मिळालेला आहे. ज्यांचं थोडंसं रिव्हिजन कमी पडली किंवा ज्यांना ते वेळेवर नाही टॅकल झालं, कारण मल्टीलायनर क्वेश्चन्स दिसले, काही क्वेश्चन अननोन दिसले, त्यामुळे ते लगेच टॅकल नाही करता आले. त्यासाठी विचार करण्यासाठी देखील वेळ कमी पडला. तर त्यामुळेच हे क्वेश्चन चुकले आहेत बऱ्याच जणांचे. इतिहासमध्ये खूप क्वेश्चन नवीन होते, जसं की गोपाळकृष्ण गोखलेवरती हा क्वेश्चन आला, ज्यामध्ये 4 स्टेटमेंट होते. तर हा क्वेश्चन जमण्यासारखा होता मी म्हणेल, जर तुमचं ॲटलिस्ट नॉलेज त्यांच्याविषयी चांगलं असेल तर. त्यानंतर जसं की कामगार चळवळीवरती क्वेश्चन होत असतो दरवर्षी, तर तसा हा क्वेश्चन आला होता. त्यानंतर हा क्वेश्चन बघा, सोप्या कॅटेगरीचा क्वेश्चन, बाळासाहेब आंबेडकर उत्तर आयोगाने दिलेला आहे. 1916 मधला जो धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ आहे, तर त्याच्या मागील उद्देश विचारला होता. इथे ज्यांनी जास्त डोकं लावलं त्यांचा चुकला, इन्क्लुडिंग मी. तर याचं उत्तर अबक आयोगाने दिलेलं आहे, जे की योग्य उत्तर आहे. हा क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, आता इथे वसाहतवादाचं काहीतरी विचारलेलं आहे त्यांनी. तर अशा प्रकारचा क्वेश्चन देखील त्यावेळेमध्ये एक्झॅक्टली कळत नाही कुठलं स्किप करावं यामध्ये. सो हा क्वेश्चन. नंतर बघा, आता 2 स्टेटमेंटवरील क्वेश्चन होते. 2 लोकांचे स्टेटमेंट आपल्याला विचारले होते. ते क्वेश्चन न जमण्यासारखे किंवा लागला तुक्का तर लागला असे होते. त्यामुळे हिस्ट्रीमध्ये मी म्हणेल मित्रांनो की एक 5 ते 6 हा चांगला स्कोर असेल या वर्षीच्या हिस्ट्रीमध्ये. बाकी जर जास्त असेल तर वेल अँड गुड. पण एवढा जरी असेल तरी तुम्ही देर आर चान्सेस की तुम्हाला चांगला स्कोर येईल. सो हिस्ट्री तसं होतं. जिओग्राफीमध्ये मी म्हणेल सेम 6-7च क्वेश्चन, कारण अगदीच सगळे नाही बरोबर आहेत आपले. खूप साऱ्या चुका होतात आणि खूप क्वेश्चन जे आहेत ते थोडेसे नवीन प्रकारचे दिसतात आपल्याला. आत्ता भूगोलामध्ये मागच्यासारखे क्वेश्चन येत नाही प्रिव्हियस इयर सारखे, की ज्यामध्ये खूपच अशा जोड्या लावा किंवा नद्या उपनद्या जोड्या लावा, असे क्वेश्चन आपल्याला इथे शक्यतो दिसत नाही. एक नद्यांवरती आलेला आहे, पण तो देखील खूप आतमध्ये डीपमधील जे बिंदुसरा नदी आहे, मांजरा नदी आहे, तिच्या उपनद्या आहे. अशा गोदावरीच्या वगैरे तुम्हाला तिथे दिसत नाहीत. मांजरा असेल, पूर्णा असेल तर त्याच्या त्या आलेल्या. त्यामुळे खूप हे क्वेश्चन जे आहेत ते मॅटर करतात पेपरमध्ये. सो इथे देखील एक 5 एक क्वेश्चन डिसेंट राहतील मी म्हणेल. आलेले आहेत काहींना, पण त्यांचा अभ्यास खूप डीप आहे. त्यानंतर पॉलिटी आहे मित्रांनो. पॉलिटी जे आहे ते सॉरी, आपण आधी इथं हे बघूया.
इकॉनॉमिक्स आहे. तर इकोला बऱ्यापैकी जणांना डिसेंट स्कोर आलेला आहे. एक 10 ते 11 क्वेश्चन्स आलेले आहेत. 9-10 जरी असतील तरी तो तुमचा चांगला स्कोर मी म्हणेल. पण इथं महत्त्व असतं की वेळेला. कारण क्वेश्चन जे आहेत बघा, 10 जोड्या लावा, याला वेळ लागतो सोडवायला. त्यानंतर पुढील देखील जे क्वेश्चन आहेत ते स्टेटमेंट टाईप दिसतात, त्यामुळे रीडिंगला वेळ जातो आणि मॅथ रिझनिंगला कमी वेळ उरल्यामुळे ओव्हरऑल स्कोर्स जे आहेत ते खाली येतात आणि त्याचा परिणाम निश्चितच कट ऑफवरती होतो. जे क्वेश्चन जमतायत याचा अर्थ असा नसतो की पेपर सोपा आहे. क्वेश्चन किती वेळेत जमतायत हे कंबाईनमध्ये मेन जो गेम आहे तो असतो, की लवकर सुटतायत का, मल्टीलायनर आहेत का, त्याच्यामुळे मॅथला नाही वेळ मिळत आणि ओव्हरऑल स्कोर खाली येतो. हा क्वेश्चन देखील डायरेक्टली रंगराजन किंवा यांचं नाव न घेता त्यातील सदस्यांचं नाव घेऊन विचारला होता. सो कठीण होता, चुकला तरी काय हरकत नाही. तर अशा प्रकारे इकोमध्ये क्वेश्चन्स होते जे की 10-11 जमण्यासारखे होते. बाकी नाही आले तरी चालतील. पॉलिटीमध्ये मी म्हणेल पॉलिटी ओव्हरऑल सोपं होतं, पण त्याचे देखील विचार करूनच सोडवायचं होतं. असं स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्टली उत्तर निघत नव्हते. काही क्वेश्चन होते 5-6 की जे इझी दर्जाचे होते, पण काही क्वेश्चन होते जे विचार करायला लावणार होते. त्यामुळे 10-11 तिथे चांगला स्कोर असेल मी असं म्हणेल. सो इथे बघा, आता जे करंट अफेअर आहे त्याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल की खूपच जुनं इतिहासातील करंट अफेअर विचारलेलं आहे, असं आपल्याला त्याबद्दल विविध रिॲक्शन्स मिळाल्या. सो ते करंट अफेअर ज्यांनी आधी जे आधीपासून करतायत बघा 1-2 वर्षांपासून त्यांनी जे रीड केलेलं आहे त्यांना मार्क्स आलेले आहेत. पण ज्यांनी रिसेंट जे वाचलेलं आहे तर त्यावरती तेवढा स्कोर करंटमध्ये नाही आला. त्यामुळे तो देखील एक फॅक्टर महत्त्वाचा आहे कट ऑफ ठरण्यासाठी. करंट नंतर पॉलिटीबद्दल आपण बोललो. त्यानंतर आता उरलं बघा सायन्स. तर सायन्सला मी म्हणेल 8-9 स्कोर चांगला स्कोर आहे. जर काही जणांना आहेत बघा जास्त, ज्यांनी सायन्स व्यवस्थित केलेलं आहे त्यांना 11-12-13 पर्यंत देखील मी स्कोर्स ऐकले आहेत. सो तो एक विषय होता की जिथे तुम्हाला मार्क्स यायला पाहिजे होते किंवा घेतले पाहिजे होते तुम्ही. त्यानंतर मॅथ रिझनिंग. आता मॅथ रिझनिंग खूपच इम्पॉर्टंट फॅक्टर ठरलेलं आहे. ज्यांना मॅथ रिझनिंगला मार्क्स आले त्यांचा स्कोर अगदी 60 पर्यंत गेलेला आहे. ज्यांना नाही आले त्यांना जीएसच्या भरोशावरती ते कुठेतरी 50, 52, 53 वरती आलेले आहेत. सो मॅथ रिझनिंग खूप इम्पॉर्टंट ठरतं अशा सिनॅरिओमध्ये की जिथे खूपच लेंदी पेपर आहे आणि मॅथ रिझनिंगला वेळ न पुरल्यामुळे मॅथ रिझनिंगला स्कोर येत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांनी अगदीच सगळेच उत्तर तुक्के आणलेले आहेत मॅथचे. तर याचा परिणाम निश्चितच कट ऑफवर होणार आहे. मागच्या वेळेस मॅथ जे होतं ते सुटण्यासारखं होतं जर तुम्ही त्याला वेळ दिला तर. यावेळेस तरी एवढं आउटपुट येण्यासारखं नव्हतं. मॅथ थोडं डिफिकल्ट लेवललाच विचारण्यात आलं होतं. याचा देखील कट ऑफवर परिणाम होईल. निश्चितच मागच्या वर्षी तुलनेत जागा कमी आहेत, पण कट ऑफ देखील कमीच लागेल मला असा अंदाज आहे. आणि सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्यावरून कळतं की पेपर जरी काही विषय कठीण सोपे असले तरी लेंदी असल्यामुळे त्याचा परिणाम मार्कांवरती मुलांचे झालेले आहेत. ज्यांनी 2-2, 3-3 मेन्स आधी दिलेले आहेत त्यांना कुठेतरी 50-52 स्कोर आहेत, त्यापेक्षाही खाली आहेत. ज्यांना व्यवस्थित लॉजिक लागले त्यांना स्कोर चांगले आलेले आहेत. सो ओव्हरऑल ही चर्चा सध्या तरी आहे. आणि ज्यांना एक डिसेंट स्कोर असेल बघा, आता एक्झॅक्टली आकडा मी पण नाही सांगू शकत, पण माझा जो एक्सपिरियन्स आहे किंवा मागच्या वर्षी जी मेन्स दिली किंवा प्री दिली तेव्हा जी चर्चा होत्या तर त्यानुसार मला वाटतं की कट ऑफ कुठेतरी 50च्या खाली जाऊ शकतो. तर यामध्ये जागा देखील वाढ होणार आहेत की एसआरच्या ज्या जागा आहेत त्या 100पर्यंत येत आहेत असं मी ऐकलं. आणि बाकी जागा देखील इथे वाढू शकतात. STI वगैरे त्याचे देखील चान्सेस आहे. सो जे काही एक चांगला स्कोर असेल बघा 46-47 प्लस त्यांनी देखील सुरू करण्यास हरकत नाही. कारण आता सध्या कुठलीही लगेच प्री नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मराठी इंग्लिश करावंच लागणार आहे. सो जो कोणी ते करेल आणि ग्रुप सीची बघा परीक्षा योजना चेंज होणार आहे, तर त्याचा देखील फायदा तुम्हाला होईल मराठी इंग्लिश केल्याचा. सो ते करू शकतात तुम्ही. आणि जर कट ऑफमध्ये बाय चान्स बसलात तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. सो ओव्हरऑल असा माझा या पेपरचा एक्सपिरियन्स आहे. सो मी सेफ साईडला आहे. मला स्कोर्स विचारू नका तुम्ही कमेंटमध्ये, नाहीतर तुम्हाला स्कोर किती आहे. तर मी खूपच सेफ साईडला आहे यामध्ये, त्यामुळे स्कोर्स वगैरे कमेंटमध्ये विचारण्याचे टाळा. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओची मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.